नमस्कार, आपण बघू शकता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुका ह्या पार पडलेल्या आहेत। ही उमेदवारांच्या निवडणुका या प्रभागात बाकी आहे। त्यासाठी 21 तारखेला हा निकाल पुढे ढकलण्यात आला। 3 तारखेचा निकाल 21ला ढकलण्यात आला। त्यानंतर आता महानगरपालिका निवडणुका लागतात। जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे वारे वाहत होते, परंतु काही कारणास्तव आरक्षणच्या असेल, आरक्षणची वाढती टक्केवारी असेल, या कारणामुळे ते निवडणुकीच्या स्थगिती आली, त्यात पुढे ढकलली गेली। परंतु आता नगरपालिकेची निवडणुका लागणार हे निश्चित झाल्याचं बघायला मिळत आहे। परंतु या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवार हे इच्छुक आहे। इच्छुकांची मांदियाळी बघायला मिळत आहे। सत्ताधारी पक्षांकडे प्रवेशांचा वाढलेला कल असेल, तसेच सत्ताधारी पक्षांकडे वाढलेला कल असेल, तसेच विरोधक आहे त्यांच्यात देखील नाराजी बघायला मिळत आहे। हे सर्व मिश्र एकंदरीत वारं बघायला मिळत आहे। अशा वेळेस महत्त्वाचं मानायला गेलं तर सामान्य नागरिकांना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय वाटतं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। निवडणुका लागणार, सामान्यांचे प्रश्न आहे, सामान्यांच्या समस्या आहे, तसेच सामान्यांना उद्भवणारे वेळोवेळी प्रश्न हे सोडवणार कोण, या प्रश्नांना वाचा फोडणार कोण, हा देखील तितकाच मोठा प्रश्न आहे। सामान्य गेल्या काही दिवसापासून अनेक अडचणीत आहे। सामान्यांचे होणारे कुचंबना ही बघता आली तर यामध्ये सामान्यांच्या मनात काय आहे हे पाहणे तितकंच महत्त्वाचं आहे। आपण नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 या ठिकाणी आहोत। या प्रभागातील नागरिकांकडून त्यांच्या समस्या जाणून घेऊयात। आपल्याशी बोलण्यासाठी येथील नागरिक आहे। नमस्कार, काय नाव तुमचं? नमस्कार, मी माणिक शिंदे, या आडगाव प्रभाग क्रमांक 2 या प्रभागाचा मी नागरिक आहे, मतदार आहे। या प्रभागाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमचा जो प्रभाग आहे हा संमिश्र प्रभाग आहे। या ठिकाणी जशी नागरी वस्ती तुम्हाला कॉलनीमध्ये दिसेल, त्याचप्रमाणे मळे परिसर अतिशय मोठा असलेला हा प्रभाग आहे। त्याच्यामुळे या प्रभागामध्ये अतिशय समस्या आहेत। विशेषतः समस्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर रस्ते, पाणी, लाईट याच्या बाबतीमध्ये अतिशय खराब परिस्थिती आहे। या प्रभागामध्ये रस्ते अतिशय खराब आहेत। म्हणजे सांगण्यासारखी बाब अशी की एक सुरुवातीच्या 2-3 पंचवार्षिकमध्ये जे रस्ते आम्ही बघितले त्या रस्त्यांमध्ये फारसा बदल झालेला आज दिसत नाही। गेल्या पंचवार्षिकमध्ये महायुतीची सत्ता होती, या ठिकाणी भाजपची सत्ता होती। भाजपचेच एकंदरीत बघायला गेलं तर सरकारमध्ये देखील त्यांची सत्ता होती उद्धव ठाकरे यांच्यासोबत। तर काय सांगाल, त्या टायमाला जो विकास पाहिजे होता तो झाला नाही? असं म्हणणार नाही मी। विकास त्यावेळेचे जे सत्ताधारी असतात ते त्यांच्या परीने करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतात। त्याच्यामध्ये शासनाची मदत, महापालिकेचं पाठबळ ह्या सगळ्या गोष्टी असतात। त्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडून जर पाठबळ लाभलं तर निश्चितपणे नगरसेवकाला काम करण्यामध्ये मजा वाटते, तो समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो। परंतु त्याच्याकडून झालं नाही असं म्हणता येणार नाही, त्याला बऱ्याच अडचणी असतात असं एक नागरिक म्हणून मला वैयक्तिक वाटतं। कसा चेहरा पाहिजे आपल्याला या निवडणुकीमध्ये, आपल्या प्रभागासाठी कसे चेहरे पाहिजे? या प्रभागामध्ये प्रथम महत्त्वाची गोष्ट, तो आमचा स्थानिक रहिवासी असला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं, तो उच्च शिक्षित असला पाहिजे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, त्याला नागरी समस्याची जाणीव असली पाहिजे। फक्त राजकारण म्हणून तुम्ही या ठिकाणी काही सत्तापद म्हणजे सत्तापद प्राप्त करू इच्छित असाल तर त्याला काही अर्थ नाहीये। नागरिक समस्या ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी किती प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करणार आहात हे अभिवचन जनतेला देऊन आपण सामोरे जावं। इच्छुकांचा सत्तेकडे वाढणारा कल याकडे कसे बघाल तुम्ही सुज्ञान नागरिक आहात? हे बघा, या बाबतीमध्ये साधारणपणे बघा, वाऱ्याच्या दिशेने प्रत्येक माणूस पाठ फिरवू शकत नाही, वाऱ्याच्या बरोबरच चालावं लागतं। त्या दृष्टिकोनातून सगळे जे काही इच्छुक आहेत ते प्रयत्न करतायत। त्याच्यामध्ये असं नाही म्हणता येणार की अगदी वाऱ्याच्या विरुद्ध वाहणारा माणूसही अगदी थांबून जाईल, असं काही नाही। निश्चितपणे प्रत्येकाला या ठिकाणी संधी आहे। आपण कसं काम करतो, आपला जनतेशी कसा संपर्क आहे, आपण सत्तेत नसतानाही आपण जनतेसाठी काय केलं, या सगळ्या गोष्टींचा विचार करता निश्चितपणे संधी मिळते। विरोधकांकडून ईव्हीएम वरती आक्षेप घेतला जातो, याकडे कसे बघाल तुम्ही? हे बघा, विरोधक जे असतात किंवा सत्ताधारी असतात, सत्ताधाऱ्यांनी आपलं काम करावं, विरोधकांनी त्यावरती निश्चितपणे बोट ठेवणं गरजेचं आहे। कारण लोकशाहीमध्ये विरोधक असणं फार गरजेचं आहे। विरोधक नसेल तर ज्या माणसाने काम केलेलं आहे त्याच्यामध्ये काय उणीवा राहिल्या हे दाखवण्यासाठी निश्चितपणे विरोधक असला पाहिजे। आता विधानसभेत विरोधकच नाहीये, नाही असं नाही म्हणता येत। हे बघा,
किल्ला एकाने लढवणं आणि किल्ला 50 लोकांनी लढवणं असं नाहीये. कोरोनामध्ये विरोधी पक्षनेता स्थापित नाहीये सध्याच्या परिस्थितीमध्ये. नाही, त्या बाबतीमध्ये कायदेशीर काही अडचणी असतील तर त्याबाबत मी तर काही बोलू इच्छित नाही. काय वाटतं भाऊ, एकंदरीत कामाला अडचणी भविष्यामध्ये जे आहे ते येऊ शकतात का, असं जर असेल तर? नाही, काही अडचणी येत नाही. आता बघा, तुम्ही लोकसभेमध्ये जर विचार केला असेल तर मागच्या 2 पंचवार्षिकमध्ये विरोधी पक्ष नेता नव्हता. एक तांत्रिकदृष्ट्या लोकसभेमध्ये एक मोठा नेता म्हणून त्याला वेळेला बीजेपीने त्या ठिकाणी निवड केली, परंतु तांत्रिकदृष्ट्या तो काही विरोधी पक्ष नेता नव्हता म्हणून काम 2 पंचवार्षिकमध्ये अडलं नाही. तर असं काही नाही, विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे असं म्हणता येणार नाही. काय नाव तुमचं? सुनील जोमाल. काय सांगाल, एकंदरीत महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, एकंदरीत आपले प्रश्न काय आहे? यात आमचे मित्र माणिक शिंदे यांनी मांडलेल्या समस्या त्याच्याकडे लक्ष द्या. कसा चेहरा पाहिजे आपल्याला? स्वच्छ चेहरा पाहिजे, स्वच्छ चेहरा. नेमकं म्हणजे स्वच्छ म्हणजे कशा प्रकारे? वार्डासाठी काम करणारा एकदम चांगला पाहिजे असं. काम करणारे पाहिजे. काम एकंदरीत पक्ष म्हणून स्वच्छ का चेहरा म्हणून स्वच्छ? चेहरा म्हणून स्वच्छ, पक्ष म्हणून कसे बघितले जाईल? आताच्या निवडणुका ज्या आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे, हा चेहरा म्हणून बघितला जाईल का पक्ष म्हणून बघितला जाईल? तुम्हाला काय वाटतं? गाव पातळीवर म्हटलं चेहरा म्हणूनच सांगू. चेहरा म्हणून निवड. हो. नक्कीच. काय सांगाल, काय नाव तुमचं? माझं नाव समाधान शिंदे. काय सांगाल, आपण युवक आहात, सध्याच्या परिस्थितीमध्ये युवकांचा राजकारणाकडे वाढता कसं बघता याला? ही चांगली आनंदाची बातमी आहे ती. युवकांनी उभं राहिलं पाहिजे आणि प्रभागाचा विकास करणारा उमेदवार पाहिजे. युवक स्वच्छ पाहिजे, भ्रष्टाचारी नको. या प्रभागामध्ये काय काय समस्या जाणवतात? या प्रभागामध्ये रोड, रस्ते आणि सांगायचं म्हटलं तर मळे परिसरात अतिशय रस्ते खराब झालेले आहे. रस्ते करणारा उमेदवार पाहिजे. पाण्याची समस्या आहे का इकडे? पाण्याची समस्या कमी प्रमाणात आहे. हो. रस्त्यांच्या काय अडचणी येतात नेमक्या? रस्त्यांना गेल्या 5 वर्षात कुठलंही डांबर पडलेलं नाही. 5 वर्षामध्ये? हो. प्रशासकीय काळामध्ये कामं झाले? प्रशासकीय काळात पण नाही झालेले आणि मागील 5 वर्षात जे उमेदवार होते त्यांनी पण काही केलेले नाही. मळे परिसरात सांगायचं म्हटलं तर 6 नंबर चारी, 7 नंबर चारी आणि 8 नंबर चारीला कुठलंही काम झालेलं नाही. हे काम जे एकंदरीत प्रभागात केले गेले हे कुठं बघायला मिळतं आपल्याला? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही म्हणता मळे परिसरात झाले, नेमकी शहरात झाले का? शहरामध्ये पण तसं कॉलनी भागात काही काम झालेलं दिसत नाही. नाही दिसत. आता कसा चेहरा पाहिजे तुम्हाला? नवीन युवक पाहिजे आणि स्वच्छ पाहिजे, बाकी काही नाही. भ्रष्टाचारी नको. भ्रष्टाचारी. काय नाव तुमचं? राजेश शिंदे. कसे बघायला या महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहे आणि याच्याकडे कसे बघता? नाही, आज सकाळीच टी व्हीवरती बातमी आली की जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. तर बघूया आता सरकार कसं निवडणूक आहे कसा निर्णय घेते आणि कशा पद्धतीने आपण निवडणुकीला सामोरं जातोय बघूया. निवडणूक आयोग त्यांची भूमिका बजावत असताना विरोधक असेल, आता नगर परिषद सत्ताधाऱ्यांनी देखील निवडणूक आयोगावर आरोप केलेले आहे. कसे बघता याच्याकडे तुम्ही? निवडणूक आयोगाचं काम तसं एक निपक्षपाती ती संस्था आहे आणि तिने तसं काम करावं असं प्रत्येकाला वाटतं. आज जे सत्तेत ते पूर्वी विरोधात होते आणि त्यांनाही तसं कुठंतरी त्यांनाही त्याचा फटका बसतो म्हणून त्यांना असं वाटतं की 100% हा सर्व संशय ईव्हीएम मशीनवर घेतला जातो. अरे बरेच वेळा विरोधकांचं म्हणणं आहे का बॅलेट पेपर निवडणुका घेतल्या पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? नाही, बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्याचं युग आता समजा आपण अमेरिका असेल किंवा इंग्लंड असेल अशा ठिकाणी अजूनही बॅलेट पेपरवरती निवडणुका निश्चित होतात. परंतु ती आपल्या देशाची लोकसंख्या बघता आज आपण 135 कोटीच्या वरती गेलेलो आहोत आणि त्याच्यामधले मतदार जर म्हटला तर साधारणपणे 80-85 कोटी लोक मतदान करतात. तर एवढ्या लोकांचं बॅलेट पेपरवरती मतदान घेऊन आणि त्याचा निकाल लावून योग्य वेळेत, तर मला तरी वाटतं की जे ईव्हीएम आहे त्याच्यावरती ज्या काही विरोधकांच्या शंका असतील, सत्ताधाऱ्यांच्या शंका असतील, निवडणूक आयोगाने त्याच्यावरती योग्य निर्णय घेऊन योग्य त्याचे शहनिशा करून दोघांनाही कोणालाही शंका घ्यायला वाव राहणार नाही असं काम करून आणि निवडणुका पार पाडाव्यात. आणि असं काही नाही की तुम्हाला ईव्हीएम समजा आता जर विरोधकांचं ज्या ठिकाणी राज्य येतं त्या ठिकाणी विरोधक असं म्हणत नाही की बा ईव्हीएमवर शंका घेतात, मग त्यावेळेला सत्ताधाऱ्यांनी शंका घेतली पाहिजे. म्हणजे हा संमिश्र कल. आता नगर परिषदेच्या निवडणुकीत संशय घेतला आणि आरोप देखील केले आहे. मग मी तेच म्हणतो ना की मला तेच म्हणायचंय की
निवडणूक आयोग जो निपक्षपातीपणे जो जी एक स्वायत्त संस्था आहे, या संस्थेने काय केलं पाहिजे की सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, हे आजचे विरोधक उद्या सत्तेत येऊ शकतात, आजची सत्तेतले उद्या विरोधक होऊ शकतात, तर सत्ता पालट होऊ शकते. परंतु मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने त्यांचं जे काम आहे ते निपक्षपातीपणे केलं पाहिजे आणि दोघांचंही समाधान कसं होईल अशा हिशोबाने त्यांनी त्यांची वाटचाल ठेवून आणि आपला देश हा एक खूप मोठ्या लोकशाहीचं उदाहरण आहे जगामध्ये. आपली आपली विशेष म्हणजे आपली संसदीय लोकशाही आहे, आपली अध्यक्षीय लोकशाही नाही आहे. एकंदरीत अधिवेशन सुरू आहे, लोकसभेचं देखील चालू आहे आणि विधानसभेचं देखील सुरू आहे. एकंदरीत सामान्यांचे प्रश्न सोडतात जाती धर्मावरती जास्त त्या ठिकाणी जोर दिला जातोय असं एकंदरीत चित्र बघायला वाटतं का तुम्हाला? तसं काही? सूप वाजलं अधिवेशनाचं नागपूरमध्ये. म्हणजे पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो, म्हणजे जेव्हा आम्हाला समजायला लागलं त्यावेळेला नागपूरमध्ये महिना अधिवेशन चालायचं. 6वा दिवस सुद्धा शासनाने पूर्ण केला नाही. 7व्या दिवशी दुपारी 12 वाजता सूप वाजून टाकलं. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना जे आपण विदर्भामध्ये नागपूरची जी आपली राजधानी उपराजधानी, त्या राजधानीमध्ये आपला जो अधिवेशन घेण्याचा जो उद्देश होता तो उद्देशच या ठिकाणी सफल होत नाहीये. विदर्भाच्या वाट्याला, मराठवाड्याच्या वाट्याला काय उपेक्षा आहेत, तिथल्या शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत, तिथल्या कामगारांचे काय प्रश्न आहे, तिथली औद्योगिक व्यवस्था कशी आहे, कसं आपल्याला त्या ठिकाणून महसूल वाढवून लोकांचं राहणीमान उंचावता येईल, याच्याबद्दल शासन आणि विरोधी दोघेही उदासीन आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी प्रत्यक्ष मुख्यमंत्री देखील प्रचारात उतरण्याचं बघायचं झालं. याकडे कसं बघताय? हे बघा, मुख्यमंत्री उतरले कारण नगर परिषदेची निवडणूक नाही असं नाही. समजा जर कुठली निवडणूक म्हणजे मुख्यमंत्री हे भाजपचे आहेत म्हणून त्यांनी निवडणूक उतरावं किंवा नाही उतरावं हा त्यांचा विषय. उपमुख्यमंत्री देखील दोन्ही पण आले. मी तेच म्हणतो ना की समजा त्यांच्या पक्षाचा उमेदवार आहे आणि त्यांना असं वाटते की बा माझ्या पक्षाचे जास्त नगराध्यक्ष निवडून आले पाहिजे, कारण थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा हा प्रयोग या ठिकाणी केलेला होता. तर त्यांना असं वाटतं की माझ्या पक्षाचे जास्त नगराध्यक्ष निवडून आले पाहिजे. विरोधकांची भूमिका काहीशी माघार घेण्यासारखी दिसते. नाही, आता त्याच्यामध्ये असं असतं विरोधक वाटतं का? नाही, थोडंसं काय झालंय की विधानसभेमध्ये जी मोठ्या प्रमाणामध्ये बहुमत मिळालं महायुतीला, याचा थोडासा का होईना परिणाम विरोधकांच्या मानसिकतेवर नक्की झालेला आहे. आणि असं काही नसतं, विरोधक छोटा जरी असला तरी या लोकशाहीमध्ये विरोधकाला महत्त्व द्यायला पाहिजे. ते आपलं सरकार देतं पण आहे, परंतु काही प्रमाणामध्ये थोडंसं असं विरोधी पक्ष पद न देणे वगैरे या गोष्टी निश्चितपणे दिलखुलासपणे दिलं पाहिजे. चला, तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद दिलं आणि तुम्ही काय तुमच्या समस्या मांडा जनतेच्या, आम्ही त्याला उत्तर द्यायला समर्थ आहे, आम्ही विकास करतोय असं जर सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तर त्यांनी ते विरोधी पक्षाने दिले पाहिजे. नक्कीच. आपल्या प्रभावामध्ये कसा चेहरा पाहिजे? नाही, चेहरा कसा पाहिजे म्हणणं त्यापेक्षा तो आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे तो प्रथमतः तो EVM मधून त्याच्यानंतर बाकीच्या ज्या प्रक्रियेमधून तो तावून सुकावून यायला पाहिजे. कारण आता त्याच्यामध्ये बऱ्याच प्रक्रिया तुम्ही जशी शंका घेतली निवडणूक आयोगावर, तशा ते शंका घेऊन बऱ्याच नाही शंका नाही घेत तुम्ही. विरोधक शंका घेतात म्हणजे तुम्ही जे विरोधकांचंच मत मांडलं ना, तर आता त्याच्यामधून तो तावून सुकावून निघेल. येत्या का सिंहस्थाचं आपल्याकडे 2027 सिंहस्थ योग घालते. त्याच्यानंतर आता जी वसुंधरा आपण वाचवण्याचा प्रयत्न करतोय, आमच्या प्रभागामधला काही भाग हा वसुंधरेचा जातोय तिकडे, परंतु त्याच्याबद्दल वारंवार जनतेने आवाज उठवला. काही अभिनेत्या जनतेला गृहीत धरलं जात नाही त्या ठिकाणी देखील. मग मी तेच सांगतो की आता 2 फेब्रुवारीमध्ये महापौर बसेल, त्यावेळेला आमचा नगरसेवक असा पाहिजे की आमची वसुंधरा वाचली पाहिजे. आमची वसुंधरा वाचून आमच्या सिंहस्थाला जो निधी येईल त्याच्यामधून माझ्या प्रभागाचं, माझ्या विभागाचं, माझ्या ठिकाणचं काम कसं होईल असा जागरूक नगरसेवक आपण दिला पाहिजे. आणि तशा प्रकारचा चेहरा माझे बंधू त्या म्हटल्याप्रमाणे की तो उच्च शिक्षित असला पाहिजे, तो असलाच पाहिजे. परंतु भारतीय राजकारणाला उच्च शिक्षिताचं वावड आहे. भारतीय राजकारणाला उच्च शिक्षिताचं वावड आहे. आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की 15,000 रुपये माणूस सॉफ्टवेअर इंजिनियर 20,000 रुपयाने काम करतो आणि खासदाराला 80,000 रुपये पगार आहे. ज्या खासदाराचं शिक्षण 4थी पास आहे. ही आपल्या राजकारणाची शोकांतिका आहे. त्याला काही आपण करू शकत नाही, कारण आपण ती संसदीय पद्धत स्वीकारलेली आहे. त्या संसदीय पद्धतीने आपण पुढे जातोय. परंतु निश्चितपणे एखादा जर असा चांगला सुशिक्षित नगरसेवक आला, जो प्रभागाचा विकास करेल, जो सिंहस्थाचा निधीचा चांगला उपयोग करेल, आणि विशेष म्हणजे
आल्या आल्या त्यांनी हे जे आपलं वसुंधरा वाचवण्याचं जे काम आहे, सरकार बिलकुलच ऐकायला तयार नाहीये की आज झाडी आली, आज इथं ट्रक पळवला, तिथं ट्रक पळवला, इथं थांबवला, मकोलाबाद नेल्याला, ह्या नर्सरीला नेला. मग हे कशासाठी? आज ती स्थायी समितीचं कोण आहे तिकडे सदस्य? पेपरला बातम्या येतात स्थायी समितीवरती करोडोची करोडं उड्डाणं, असं एवढं बजेट मंजूर झालं, इकडं बजेट मंजूर झालं. कुठे ते बजेट? तुमचे जे महापालिकेचे जे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभा होत आहेत आणि तिथं कोटीच्या कोटी उड्डाणाला टेंडर काढून आणि त्याला मान्यता दिली जाते. कुठे ते पैसे? सामान्यांचा हाच प्रश्न आहे का हे सर्व गोष्टी जे चाललेले आहेत त्याच्याकडे जनतेला गृहीत धरलं नाही जात आहे? नाही, जनतेला तसं गृहीत नाही धरलं जात. काय आलंय की एक विशिष्ट परिस्थितीमध्ये की अमुक पक्षाचं सरकार येईलच असं गृहीत धरलं जात. म्हणजे थोडंसं विरोधकांचं थोडंसं मानसिक निश्चितपणे खच्चीकरण झालेलं आहे आणि ते होत असतं. गपवानाच्या झाडं तोडण्यावरती निश्चित आहे काम आहे, सत्ताधारी असेल गिरीश महाजन, आडगाव गाव आणि प्रभाग क्रमांक 2 च्या सर्व नागरिकांच्या वतीने मी शासनाला एक विनम्रपणे आव्हान करतो. तुम्हाला जे छोटे छोटे वृक्ष असतील ते नक्की तोडा, परंतु जर समजा तुम्ही ते तिथले झाडं तोडून आणि त्या ठिकाणी ते सभा मंडपम वगैरे जे काय तुमचे जे येणारे जे प्रकल्प आहेत हे राबवून या ठिकाणी तुम्ही निश्चितपणे काय तुम्ही साधुग्राम बांधणार आहेत आणि जनतेला विश्वासात न घेता तुम्ही जर हे काम करणार असेल तर निश्चितपणे जनतेच्या मनामध्ये कुठेतरी याची खंत असेल आणि त्या जनतेच्या जनमताचा आदर करून येणाऱ्या सरकारने त्याची निश्चितपणे दखल घेऊन काम करावं असं मला वाटतं. काय नाव तुमचं? नमस्कार, मी संजय तांबे. काय सांगाल एकंदरीत ही निवडणूक आहे, जनसामान्य म्हणून याच्याकडे कसे बघाल तुम्ही? मी एवढंच म्हणेल, एकाच शब्दात सांगेल, अहिल्यादेवी होळकरांनी ज्या पद्धतीने ह्या हिंदुस्थानची सेवा केली, हिंदुस्थानभर घाट बांधले, झाडे लावली, बारवा खोदल्या, त्या पद्धतीने त्यांच्या विचारधारेला धरून येणाऱ्या नगरसेवकांनी, शहरातील महापौरांनी, अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे. अहिल्यादेवींचा आदर्श घेऊन पुढे चाललं पाहिजे, एवढंच मी सांगेन. अहिल्यादेवींचा आदर्श घेऊन पुढे चाललं पाहिजे, परंतु इथं तर अहिल्यादेवींना समभावतेने राज्य चालवलं, हे सर्व बटवाऱ्याचं राजकारण बघायला मिळत आहे. काय वाटतं तुम्हाला? जात धर्म यात विरखुरलेलं वाटत नाही का तुम्हाला? वाटतं ना, जात धर्म यात विखरून हे राजकीय लोकांनी त्यांची पोळी भाजवण्याचं हे करू नये, जेणेकरून श्रीलंका, नेपाळ अशी परिस्थिती आपल्या देशात उद्भवायला नको. त्यासाठी अशा पद्धतीने वागून चालणार नाही. समाजाला प्रत्येक जात धर्म हा आपणच केलेले ही विभाजन आहे. यात लक्ष ड्रायव्हर असं वाटतं का तुम्हाला? बेरोजगारीकडे लक्ष विचलित, साहजिकच आहे. हे राजकारण जे करतात, म्हणजे जे काही राजकीय पक्ष आहेत किंवा राजकीय पक्षात काम करणारे जे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत, या सर्वांनी याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. नगरसेवक म्हणजे फक्त नगरसेवक या शब्दाचा अर्थच समजून घेतला पाहिजे. नगरसेवक त्याने त्या शहराची सेवा करायची. नगरसेवक एका वार्डापुरता मर्यादित नसावा, त्याने पूर्ण शहराचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ शकतो. आता योगायोगाने जे काही नवीन डेव्हलपमेंट झाली, त्यातनं यूट्यूब, फेसबुक यातनं लोक आता जागृत झाली. पूर्वी एवढी जागरूकता नव्हती. आता लोकांना, प्रत्येकाला ज्याचा कुठेही राजकारणाशी संबंध किंवा पेपरशी संबंध, वर्तमानपत्राशी संबंध आला नाही, पण आता तो इलेक्ट्रिक मीडियामधून त्याचा हे वेगवेगळे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा इतर याच्याशी संबंध यायला लागला. त्याला आता कळायला लागलाय. कुठेतरी लोक त्याचा विचार करतील. सर्व समाजाला जे काय हवं आहे, त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्याचा दुवा म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे. प्रशासन आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्या याचा दुवा म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे आणि त्या समस्या सोडवल्या पाहिजे, एवढंच मी सांगतो. नाव काय तुमचं? नमस्कार, मी भाऊसाहेब मते. निवडणुका बघता, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकंदरीत राजकीय लोक हे सामान्यांच्या प्रश्नाकडे बघता का? आता मी एक सुज्ञ नागरिक म्हणून असं बोलू इच्छितो का नुसतं निवडणुकीच्या तोंडावर येऊन आपण कुठे जनतेच्या समोर जाऊन का मला काहीतरी काम करायचंय, मी तुमचं पुढं काम करेल, असे नुसते पोकळ आश्वासनं न देता
एखादा माणूस किंवा उमेदवार ज्याने सातत्याने काम ठेवलंय, आपलं काम लोकांना दाखवलंय आणि त्या कामामधून तो त्यांच्या जनतेच्या समोर जात असेल तर जनतेने त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. काम म्हणजे काय? कोणी म्हणजे कोणाच्या कुठलं- स्वतःच्या खिशातून काम करत नसतं. नाही, ऐका, आता आडगाव प्रभाग क्रमांक 2 आपण इथं बोलतोय आज. मी माझ्या प्रभागाविषयी किंवा माझ्या आजूबाजूच्या गावांविषयी बोलतो, समस्यांविषयी बोलतो. गेल्या अनेक वर्षांपासून आपला प्रभाग हा नगरपालिकेमध्ये आहे. नगरसेवक होऊन गेले, काही नगरसेवक त्यांना व्हायचे ते पण तयारी करतायत. पण आपल्या प्रभागामध्ये जेवढ्या प्रकारचे कामं व्हायला पाहिजे होते, म्हणजे रस्ता, लाईट, पाणी, अजून पण आपण त्याच प्रश्नांशी झगडतोय. ही फार मोठी शोकांतिका आहे. मूलभूत प्रश्नांसाठी आजही पण किती वर्ष लोक- झाले ग्रामपंचायत नगरपालिकेमध्ये? जवळजवळ आपले 40 वर्ष पूर्ण होत आहे. 40 वर्षामध्ये लोकांना अजून पिण्याचं पाणी पोचलेलं नाहीये, रस्ते पण पूर्ण झालेले नाहीये. जे काही रस्ते होते ते पार धुवून गेले या पावसाने. म्हणजे आजही लोकांना मूलभूत गोष्टींना सामोरं जाऊन राजकारणाचे आश्वासनं द्यावं लागतात. ही फार मोठी शोकांतिका आहे. तसं पाहिलं गेलं तर आडगाव हे खूप वर्षापासून आपलं विकासापासून दूर राहिलेलं आहे. कसा चेहरा पाहिजे आता? नाही, आम्हाला चेहरा असा पाहिजे, तो शिक्षण झालेला पाहिजे, त्याचं निर्व्यसनी पाहिजे आणि तो लोकांच्या मनातला माणूस पाहिजे. म्हणजे कोणी कोणाला, आम्ही काही कोणाचं नाव घेऊन बोलत नाही, आम्ही कुठल्या पार्टीचे नाही, पण एक सामान्य आणि सुज्ञ नागरिक म्हणून आम्हाला असा चेहरा पाहिजे की तो जनतेच्या मनात आहे, जनतेने त्याला स्वीकारलंय, तोच माणूस आम्हाला नगरसेवक म्हणून पाहिजे. आणि आम्ही कुठल्याही आमिषाला बळी न पडता आम्हाला जो व्यक्ती पाहिजे त्याच्या पाठीमागे आम्ही पूर्णपणे उभं राहून त्यांना साथ देणार आहे. बरोबर, धन्यवाद. काय सांगाल? काय सांगाल तुम्हाला काय? ऐका ना, जनतेला फक्त एकच सांगायचं मला, जे लहान पोरं आहे, एवढं पैसा वाटत आहे ना तेवढं शिक्षणाला सपोर्ट द्या. शिक्षण करा. कशामध्ये पैसा वाटला जातो तुम्हाला काय वाटतं? संविधान आहे ना बाबासाहेबांनी लिहिलेले. पैसे कशामध्ये वाटले जातात तुम्हाला काय वाटतं? संविधान लिहिलं कोणी? पैसे कशामध्ये वाटले जातात? तुम्ही बोलताय पैसे जेवढे दिले जातात, मी कष्ट करतो बरोबर, ते पैसे भेटतात ना 2 पैसे, तर मी पोरांसाठी, केला पाहिजे. हा, शिक्षणासाठी अजून शिक्षणासाठी केला पाहिजे. काहीतरी झाडं रोपं लावले पाहिजे. मा म्हणणं एक आहे, जात आहे लोकं. तोडलेले पाहिजे तोडलेले पाहिजे. नाही पाहिजे. मी आंबेडकर चळवळीतला आहे, आंबेडकर चळवळीतला माणूस आहे. दलित समाज हे आपले सगळ्या गोष्टी म्हणता ना तुम्ही. एकच म्हणतो मी तुम्हाला का तुम्ही काय करा माहिती का, पहिली गोष्ट शाळेचं हे करा, मुलांच्या शिक्षणाकडे मग लक्ष द्या ना. लहान लहान पोरं आहे, मग